आखाती राष्ट्रांमधील सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून त्याचा फटका थेट ठाणे महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनलाही बसल्याचं समोर आले. गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे कॅन्टीनमध्ये एलपीजी गॅसचा साठा केवळ आजचा दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती कॅन्टीन व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टीनमधील काही महत्त्वाचे खाद्यपदार्थ मेनूमधून तात्पुरते वगळण्यात आलेत. दरम्यान गॅसच्या वाढत्या दरांमुळे आणि तुटवड्यामुळे चहा आणि कॉफीच्या दरातही 5 ते 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टीनमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांनाही त्याचा फटका बसतोय. परिस्थिती कायम राहिल्यास एलपीजी ऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय स्वीकारण्याचा विचार कॅन्टीन मालकांकडून करण्यात येत आहे. मात्र सध्या बाजारात इलेक्ट्रिक शेगड्यांचाही तुटवडा असल्यानं हा पर्याय तातडीनं उपलब्ध होणं कठीण असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसात गॅस पुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास ठाणे महापालिकेच्या कॅन्टीनचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपल्याकडे फुल मेनू कार्ड आहे, ज्याच्यात व्हेज, नॉन व्हेज, नाश्ता, लंच व्यवस्थित सगळं असतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये गॅसचा मिनिमम वापर करण्याकरता आम्ही ते थोडं रिस्ट्रिक्ट केलेलं आहे की सकाळी नाश्त्याचे 2, दुपारी लंचच्या वेळेस ती जी थाळी चालते ती, आणि संध्याकाळी 2. चहा पाणी चालू आहे. तर तेवढ्या याच्यामध्ये मिनिमम जितका वापर होईल तितका वापर करून ते सेव्ह करायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती असेल कॅन्टीनची? ते तर आता वॉरवरती डिपेंड करतं. भारत सरकारचं कौतुक आहे की काही ना काहीतरी करून ते पुरवठा चालू ठेवतील असं कमिटमेंट आहे. आणि पर्याय आहेतच. म्हणजे हे जर नाही करता आलं आपल्याला तर आपल्याला कोल आहे, कोळशावरती चालवता येईल किंवा इलेक्ट्रिक भट्ट्या चालवता येईल. नाही झालं तर अगदी बायोफ्युएलवर सुद्धा भट्टी चालवता येईल. भट्टी थांबायची नाही ही कमिटमेंट आहे. ना भट्टी थांबेल, ना लोकांचं जेवण थांबेल, ना कर्मचाऱ्यांची रोजंदारी थांबेल. सो त्या याच्यावरती फक्त काम करायचं. आत्ताच्या घडीला फायदा नुकसानचा विचार करायचा नाही.